हो हात खाली घ्या घ्या घ्या. गणपती बाप्पा मंगळच्या नावाने चव्हाण साहेबांचा चव्हाण साहेबांचा आमदार महिलांचा आमदार महिलांचा रणजित दादांचा साहेब 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 जरा वर घ्या. साहेब साहेब कोण ते फक्त अतुल बाबांचा अतुल बाबांचा जयशील कदम साहेबांचा दादा समोर साहेबांचा आमदार महेश शिंदे साहेबांचा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला आदरणीय डॉक्टर विराजमान झाली त्या प्रियाताईंना मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक की आपण या ठिकाणी स्वागत करावा. 26ला इथं आपण भूमिपूजन घेत आहोत. कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना ह्याचा L1 L2 टप्पा पूर्ण झालेला आहे. L3 L4 टप्पा त्याचं पूजन झालेलं आहे, त्याचंही काम सुरू झालेलं आहे. आणि इथे कोरेगाव उत्तरसाठी भांडळा उपसा सिंचन योजना L5 L6 टप्प्याचं आज भूमिपूजन कार्यक्रम आपला प्रदेशाध्यक्षजी यांच्या उपस्थितीत हा संपन्न झालेला आहे. आणि हे आपल्या भांडळे खोऱ्याचं महत्भाग्य आहे. 2011 पासून माननीय आमदार महेशदादा शिंदे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते 2007ला, पण त्यांचं पूर्ण तेव्हापासून नेटवर्क आणि लक्ष हे भांडळे खोऱ्यात होते. आदरणीय विजयभाऊ घोरपडे याला साक्ष आहेत. आणि जेव्हा माझं लग्न झालं मला आठवतंय की प्रचंड दुष्काळाचा कालावधी होता. पिण्याच्या पाण्याची वणवण, शेतीच्या पाण्याची वणवण, प्रचंड लोडशेडिंग अशा परिस्थितीमध्ये हा भाग मी स्वतः पाहिलेला. आणि आज जर आम्ही पाहिलं तर खटाव पुसेगाव हा भाग पूर्ण सिंचनाखाली आलेला आहे. आणि नमस्कार, प्रणाम स्वामीजी. पण हा इतका सहजपणे हे काम झालेलं नाही आहे. 2011 पासूनचे अविरत प्रयत्न त्यासाठी आहेत. आणि 2004 साली शिवसेना भाजपच्या काळामध्येच 1996ला मंजूर असलेली ही योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना 15 वर्ष ही भाषणात गुंडाळून ठेवलेली होती. आणि 2011 पासून आमदार महेशदादांनी सहकार भारतीच्या संघटनेतून ज्याचे ते कार्याध्यक्ष आहेत, वारंवार पंतप्रधान मोदीजी गुजरात येथे संपर्क साधून कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार हे पुन्हा पहिल्यांदा नामकरण करण्यात आलं. बूथ कमिटी, बूथ अध्यक्ष असं जाळं तेव्हा भाजपचं विणलं गेलं. आणि जिथे हा नामांतराचा ठराव पास झाला होता आणि ते निवेदन आपल्या मुख्यमंत्र्यांना दिलं गेलं, पंतप्रधान महोदयांना दिलं गेलं. आणि त्यांचं लक्ष वेधून घेतलं गेलं की पंतप्रधान मोदीजींचे गुरु जे खटावचे वकील साहेब आपण म्हणतो, ते गुरूंचं गाव अजून पाण्यापासून वंचित आहे. की ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धरणं आहेत, पाणी आहे, पण हा जो खटाव माणचा भाग आहे, कोरेगावचा उत्तर भाग आहे, हा फलटणचा काही भाग आहे, हा अजूनही पाण्यापासून वंचित आहे हे त्यांना दाखवून देण्यात आलं. आणि जेव्हा 2014 साली आपल्या सगळ्यांचे लाडकं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जलयुक्त शिवारच्या कार्यक्रमासाठी जाखणगाव येथे आले होते, तेव्हा आमदार महेशदादांनी तिथं मागणी केली होती की माझ्या भागासाठी पाणी हे आपल्या माध्यमातून आलं पाहिजे. आणि ते तेव्हाच देवेंद्रजींनी मान्य केलं. आणि त्यासाठी तेव्हापासून माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सर्वच भाजपचे सर्वच कार्यकर्ते, आपले रणजित दादा इथे आहेत, धैर्यशील दादा आहेत, सर्वांच्या अथक प्रयत्नातून आज आपण या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत की आता हा भाग 98% हा सिंचनाखाली येतोय. जेव्हा जेव्हा पाण्याचा प्रश्न होता तेव्हा
आमदार महेश दादांना लोक अक्षरशः वेड्यात काढायचे की असं होतं का, या डोंगरावर पाणी येतं का. आणि आपण जर बारकाईनं पाहिलं असेल तर काँग्रेस सरकार तेव्हा काय करत होतं, जेव्हा ते सत्तेत होतं, या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात यायचं आणि पूर्ण देशाला दाखवून द्यायचं की इथं कसा गुरांना छावण्या टाकायला लागतायत, कसा आम्ही चारा पुरवतोय आणि हा काळ कसा दुष्काळ आहे. पण तो दुष्काळ सोडवण्यासाठी त्यांनी काही केलं नाही. त्यांच्या राजकारणाचं भांडवल करण्यासाठी फक्त आपला भाग हा वापरला गेला. बरोबर आहे की नाही. पण खरोखर प्रश्न कोणी सोडवला तर भाजप सरकारनी, देवेंद्रजींनी, रवींद्र चव्हाण साहेबांनी. आणि तेव्हापासून एक संघटन जे आपल्या माध्यमातून आमदार महेश दादांच्या पाठीशी उभं राहिलंय, मला वाटतंय ह्या सगळ्या संघटनेचा हा विजय असे मला वाटतंय. आणि एक स्वप्न घेऊन उराशी आमदार महेश दादा या राजकारणामध्ये उतरले होते की माझा भाग हा मी 100% सिंचनाखाली आणेन. आणि या एकाच ध्येयाने वेडा होऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि या नेतृत्वावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि आज आपल्याला हे फलित इथं मिळत आहे. तर याच पद्धतीनं ह्याच्या पुढच्याही सर्व कामासाठी आपण आमदार महेश दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन. डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि आपल्या या भागातील सगळ्या मंडळींच्या आशीर्वाद वाटतंय आता बरं, वन वन मिटली फुलतंय भवती सपान हाय ते खरं. प्रियाताई पुढे या. टाळी वाजली पाहिजे, दोन्ही हात वरती, जोरदार टाळ्या. वाटतंय आता बरं, वन वन मिटली फुलतंय भवती सपान हाय ते खरं. अडीनडीला संगतीनं खेळ कलेच्या गुणाला आता मिळ अभयदान. स्वर्गीय शंकरराव अण्णांना आणि स्वर्गीय शालिनताई पाटलांचं स्वप्न होतं या भागाला पाणी द्यायचं. मला वाटतं त्यांनीच हा वर्षाव तुम्ही इथं आल्यामुळं तुमच्यावरती गेला आणि तुम्हाला आशीर्वाद दिला. साहेब बघा कुठं पाऊस आहे का, तुम्ही कुदळ हातात घेतले आणि पावसाला सुरुवात झाली. हे एवढ्या शुभ संख्येत सुद्धा आज या विभागावरती भगवंतानं त्या ठिकाणी दिला. आज या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेगटापूर योजनेच्या रामोसवाडी ते भाडे आणि भाडे ते नवलेवाडी देऊर या दोन्ही टप्प्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होतंय. या राज्याचे कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब की डोंगर धरायचा फक्क्या मारायचं काम आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं केलं. आणि ज्या नेतृत्वाच्या मागं आपण 40 वर्ष राहिलो त्या नेतृत्वानं आपल्याला काही दिलं नाही, फक्त गंडवलं. प्रत्येक वेळेला यायचं, चिलेवाडीमध्ये पाणी फाउंडेशनला 1 कोटी रुपये देतो म्हणले, सरपंच हसतोय. अरे वैभव 5 लाख पोचले का रे, 1 रुपया पोचला नाही, 1 रुपया पोचला नाही. अरे खोटं बोलायचं, निघून जायचं. आमची चेष्टा केली. खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय कधी मिळाला तर 2014ला ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा हातामध्ये झेगटापूर योजना घेतली, जाखणगावमध्ये संकल्प केला आणि आपण त्या ठिकाणी पुढे जायला सुरुवात केली. आमच्यावरती टीका झाली, अरे झेगटापूर योजना फक्त खटावची आणि मानच्या जयाभाऊंवर माझ्यावरती सकाळ दुपार संध्याकाळ इथं शिव्या द्यायचं काम आमच्या विरोधकांनी केलं. अरे खटाव मानला पाणी नेलं. मी जबाबदारीने सांगितलं होतं, ज्यावेळेला कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं झेगटापूर योजना ही 70% ही कोरेगावच्या फायद्याची आणि उपयोगी आहे. आणि ते आज तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. सगळ्यात जास्त पाणी 3.5 TMC पाणी आणि वर्ण मंजूर केलेलं. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना आम्ही निर्णय केला या संपूर्ण कृष्णा बेसिनचं फेर वाटप करायचं. त्याचा आढावा घेतला. फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते. मी साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितलं साहेब
माझ्या मतदारसंघातली 46 गावं, सातारा तालुक्यातली गावं, कोरेगाव तालुक्यातली गावं आजही वंचित आहे. अध्यक्ष साहेब, धरणं झाली तिकडं, पण पुनर्वसन मात्र या कोरेगाव तालुक्यावर झालं. 22 पुनर्वसनाची गावं आम्ही अंगावरती घेतली. आमच्या जमिनी पुनर्वसनाला गेल्या, पण त्या गावांची परिस्थिती बघा, आजही थेंबर पाणी त्या गावांना नाही अशी परिस्थिती आहे. या लोकांनी सगळ्यांनी जमिनी दिल्या, स्वतःचं सर्वस्व दिलं, पण पाणी मात्र यायला 75 वर्ष स्वातंत्र्याची झाली आणि संपूर्ण वाटोळं त्यांच्या जीवनाचं झालं. इथला तरुण मुंबईला गेला, नोकऱ्या करायला गेला, पण या लोकांना कधी काही फरक पडला नाही. खऱ्या अर्थानं 2014ला फडणवीस साहेबांनी या योजनेला लक्ष्मणराव इनामदारांचं नाव द्यायचा संकल्प केला. साहेबांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की साहेब, नरेंद्रभाई मोदींचे गुरु, पंतप्रधानांचे गुरु हे खटावचे आहेत. मकरंजी, आपण संघाची फार मोठी बैठक त्या ठिकाणी घेतली. आज संघ संघटनेवरती बोलणाऱ्यांना सुद्धा मी सांगतो, अरे संघाचं काम आज तुम्हाला इथं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेतनं दिसतंय, सहकार भारतीचं काम दिसतंय. त्या काळामध्ये आम्ही संघाच्या बैठका खटावमध्ये घेतल्या आणि त्या ठिकाणचे ठराव या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिले, गिरीश महाजन साहेबांना बोलवलं आणि या योजनेला आपण निधी दिलाच, जल आयोगाची परवानगी दिली. अरे ही योजना B2 मध्ये विलासराव देशमुखांच्या सरकारनं टाकली, कायमस्वरूपी अमितदादा बंद करा म्हणून सांगितली. ती योजना आपल्या केंद्रीय नेतृत्वाने, मोदी साहेबांनी असेल, गडकरी साहेबांनी असेल, राजनाथ सिंग साहेबांनी असेल, जो जलनीती आयोग आहे त्या आयोगाने याला पहिल्यांदा मान्यता दिली. 2015 मध्ये मान्यता दिली आणि 2016ला त्याचं नामकरण गिरीश महाजन साहेबांनी केलं, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झे कटापूर. आमच्यावर टीका झाली, अरे हे असं नामकरण काय पैसे मिळतात का? तिसऱ्या महिन्यामध्ये या योजनेला 970 कोटी रुपयाचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला दिला आणि खऱ्या अर्थानं पाणी खटाव मानमध्ये पोहोचलं. पाणी पोहोचलं, 2019 मध्ये पोहोचलं. पण साहेब, या भाग सगळा वंचित होता. याचं विस्तारीकरण करणं महत्वाचं होतं. देवाभाऊंनी आम्हाला वेळ दिला, साहेबांना सगळं समजावून सांगितलं की तुमच्या कानावरती 5-6 वेळा घातलं आणि त्याच्या माध्यमातून आज हे या ठिकाणचं फलित आपल्याला दिसतंय. पाणी प्रचंड, पण आमच्या मालकीचं नव्हतं. ज्या वेळेला आपण हे फेर आयोगाचा आढावा घेतला, रणजितदादा, तुम्ही, मी, भाऊ तिथं होतो. अर्धा TMC पाणी तुम्ही वाढून तुमच्या भागाला घेतलं, भाऊनी अर्धा TMC पाणी घेतलं आणि मी तिथं असल्यामुळे मी 2 TMC पाणी घेतलं आणि या कोरेगावच्या मोठ्यात उठलं. आणि आज हे पाणी नुसतं मिळणं महत्वाचं नव्हतं, तर खऱ्या अर्थाने याला निधी देणं महत्वाचं होतं. बघा साहेब, पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि 2200 कोटी रुपयाचा निधी पुन्हा तुम्हाला दिला आणि येत्या 13 महिन्याच्या हे पाणी आज तुमच्या शिवारात येणार आहे. यंदाचा दुष्काळ तुमच्या आयुष्यातला शेवटचा दुष्काळ, लक्षात घ्या. टंचाईची बैठक झाली. पहिली टँकर नलवडेवाडी, दुसरा टँकर नागेवाडी, तिसरा हासेवाडी, चौथा चिलेवाडी. आता तसं राहणार नाही. आता चिलेवाडी 50,000 टन, नागेवाडी 1,00,000 टन. विक्या का हासेवाडीचा विक्या किती टन? 60,000 टन. अरे खच्चूर ऊस काढायचा, आता कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. सगळं राज्य सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, लक्षात घ्या. पूर्ण ताकदीनं या ठिकाणी 22.5 लाख टन ऊसाच्या उत्पन्नाचा आपण या ठिकाणी उद्देश धरला. अरे आपण शेतकऱ्यासाठी काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, या ठिकाणी हनुमानदादा 182 शेततळ्यावरती आपण फिशपॉन्ड केले. आज मत्स्यपालन चालू केलं. शेतकऱ्यासाठी ज्या ज्या योजना करणं त्या योजना आपण या ठिकाणी केल्या. तुम्हाला सगळ्यांना वाटतं हा कोरेगाव मतदारसंघाला प्रचंड पैसा मिळाला. रविदादा साक्षीला आहे, बांधकाम मंत्री होते. मी प्रत्येक वेळेला गेलो, राहुलदादा साक्षीला आहे, माझ्याबरोबर असायचा. ज्या ज्या वेळेला साहेबाकडे गेलो, साहेबांना 100 कोटीच्या खाली दिलं नाही. प्रत्येक महिन्याला 100 कोटीचा निधी देणारा हा प्रदेशाध्यक्ष आपल्याला मिळाला. प्रत्येक महिन्याला
आज कटापूरचा रस्ता कुणी केला, ज्या कुणी काढला, रवींद्र चव्हाण साहेबांनी. बागड्यासारखं एका कोपऱ्यातलं गाव संपूर्ण काँक्रिटीकरण झालंय. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ गाव आहे. कुणाच्या जीवावरती? रवींद्र चव्हाण साहेबांची ऑर्डर आहे. चिलेवाडी, हासेवाडी, सगळी गावं, डोंगरातलं प्रत्येक गाव. अरे स्वित्झर्लंड मध्ये नाही असं गाव ते आम्ही चिलेवाडी करून टाकलंय. अरे मी स्टेजवर बोलतोय, त्याच्यासारखं 100 नावं फोडणारा महेश शिंदे नाही. सरपंचाला विचारा, लोकांना विचारा. आज चिलेवाडी महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर स्वच्छ गाव झालं. कुणाच्या जीवावरती? पैसा कुणी दिला? रवींद्र चव्हाण साहेबांनी दिला. हे सत्य आणि विदारक सत्य आहे. हे त्रिवार सत्य लक्षात घ्या. आणि हे सत्य हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी चव्हाण साहेबांना विनंती केली, अरे तुम्ही आम्हाला रस्ते चांगले दिले. आणि परवा तर त्यांनी शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून आपल्याला किती कोटी दिले? 325 कोटी रुपये दिले चिलेवाडी ते गोरेगाव रस्त्याला. काय अवस्था झाली रस्त्याची? भयानक अवस्था झालेली आहे. आज एवढा प्रचंड निधी घेऊन आज आपले प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. शब्द दिला होता पलीकडं धनगरवाडीमध्ये, आबा आले असतील इथं या ठिकाणी, वाडीमध्ये बसून मी शब्द दिला होता त्या ठिकाणी की काही झालं तरी 2 वर्षाच्या आत बाळू मामांना आपण जलाभिषेक करणार आणि आपण 100% शब्द दिलेला पूर्ण करणारी माणसं आहे. आणि तो शब्द आज या ठिकाणी पूर्ण होतोय. मी पुन्हा एकदा माझ्या जलसंपदा विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. साहेब, हे जे माझे जलसंपदा विभागाचे अधिकारी माझ्यावर काम करतायत, माझी जे कटाप योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा 32 महिने त्या ठिकाणी आम्हाला पिरियड अपेक्षित होता, या अधिकाऱ्यांनी 11 महिन्यात पूर्ण करून दाखवला. साहेब, अत्यंत कार्यक्षम सगळे इंजिनियर आहेत आणि रात्रंदिवस मेहनत करणारे हे इंजिनियर आहेत. आज हाही टप्पा त्यांच्या हातातून त्यांनी सांगितलं 13-14 महिन्यात साहेब काही करून पूर्ण करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे इंजिनियर आहेत, उत्कृष्ट काम करणारे इंजिनियर आहेत. आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं खटाव मानच्या शेतकऱ्यांनी साथ दिली, पाईपला कुणी अडवलं नाही. विरोधक लय हुशार आहे, लक्षात घ्या. अजितराव मुद्दाम काहीतरी डोक्यात घालत असतो. अरे ज्या वेळेला माझ्या आजा पंजांनी जागा दिली तेव्हा माझ्या गावात शाळा झाली. अरे ज्या वेळेला माझ्या आजा पंजांनी जागा दिली तेव्हा दवाखाना आला. अरे दानच देणारा आपला भाग आहे, मागतकरी आपला भाग नाही. लक्षात घ्या, जरी आम्ही गरीब असलो तरी दानच द्यायची आपली शक्ती आहे. आणि हेच डोक्यात ठेवून आपल्याला ही पाणी योजना पूर्ण करायची आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपण पूर्ण ताकदीनं या योजनेच्या पाठीशी उभं राहून आपल्याला आलेल्या पाण्याचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि चव्हाण साहेबांनी मगाशीच सांगितलं मला, ज्या दिवशी ही योजना पूर्ण होणार त्यावेळेला मुख्यमंत्री साहेब आणि चव्हाण साहेब पुन्हा या ठिकाणी या पाण्याच्या जलपूजनाला येणार असं मी त्यांनी मला शब्द दिलाय. ते त्यांचा शब्द पूर्ण करतील अशा व्यक्त करतो. पुन्हा देवेंद्रजी आज त्यांच्या भागांमध्ये असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना मला ते त्यांनी सांगायला सांगितले की मी नंतर कधीतरी एक दिवस नक्कीच या भागामध्ये येईन आणि आपल्या सर्वांना जे काही या संदर्भामध्ये जर कदाचित पुढच्या काळामध्ये काही अडचणी असतील तर त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलात. खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारी 70-75 वर्ष असणारी जी पाण्याची भूक आहे, ही भूक तहान ज्याला म्हणतो, हे भागवण्याचं काम या दोन मंडळीने सातत्याने केलं आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. खरं तर हा संपूर्ण भाग, इथली असणारी भौगोलिक परिस्थिती,
आणि या भौगोलिक परिस्थितीमध्ये इथल्या असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून या अगोदर असणाऱ्या अनेक नेते मंडळी, शालिनीताई असतील किंवा या अगोदर असणारे प्रत्येक जण यांनी पाहिलेली स्वप्न आणि माझे मित्र की आपण सर्वांनी त्याला विश्वासाने या भागातील प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याने हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला की हा भाग आणि या भागामधील असणारं युवकांचं असणारं स्थलांतर, नोकरी निमित्त, उद्योगानिमित्त इथली असणारी गावं ओसाड होत चालली आहेत. गावात घरं आहेत, परंतु गावातील घरांमध्ये माता भगिनी यांच्या सगळ्यांच्या नजरा शहराकडून येणाऱ्या त्या कुटुंब प्रमुखाकडे लागलेल्या आहेत आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर खऱ्या अर्थाने काय करता येऊ शकतं, तर इथल्या गावाला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये अटलजी नेहमी म्हणायचे की एखादं गाव जर समृद्धीच्या दिशेने न्यायचं असेल तर त्या गावामध्ये पहिला रस्ता गेला पाहिजे. आणि त्यावेळच्या काळामध्ये प्रधानमंत्रीच्या नावाने सुरू झालेल्या योजना आणि त्या योजनांच्या माध्यमातून गावांमध्ये खऱ्या अर्थाने समृद्धी आणण्याचं काम हे त्यावेळच्या काळात केलं गेलं. तर यानंतरच्या काळामध्ये शेतीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे, गुंतवणूक शेतीमध्ये झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शेतीमध्ये गुंतवणूक जर करायची असेल तर त्याचे मार्ग काय याचा विचार करणारा नेता म्हणजे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण सर्वांनी